आपली दीदी येते. ब्रुनो बघा रस्त्याला कधीपासून वाट बघतोय. अरे दीदी आली, दीदी आली, दीदी आली. अरे अरे पळ 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 पळ. अगं बाई काय खरं नाही आता. आता काय खरं नाही बाई. तू उतर खाली, तिला खाली उतरावा. पक्कड 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 पक्कड. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल. करत आहे ब्लॉगची सुरुवात. त्याआधी तुम्हा सर्वांना स्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई बघा कालपासून उडीद झाकलेलंच आहे, अजून काढला नाही आहे. आणि आज आम्ही दिवसभर ज्वारीसाठी आपलं हे रान मोकळं केलेलं आहे ज्वारीसाठी. आणि अगदी खुरपून केल्यासारखं आम्ही बसून गवत काढलेलं आहे, कारण का नंतर पासवण लागतं म्हणून. हे बघा हे सगळं एवढं आम्ही दिवसभर एवढं सगळं तणतोडा केला. आता उद्या काय होईल ते होईल. आता ही गाडी कधी येते उडीद करायला. उडीद झालं ना मित्रांनो आपला, मग आपल्याला टेन्शन आहे. तिकडचं काढायला जायचं, मग तिकडं आपल्याला माणसं लावायची, पटापट घ्यायचं तिकडचं काढून. म्हणते माणसं पण भेटली पाहिजे. 1-2 माणसं जरी असली तरी आमचं होऊन जाईल. आज बघू काय होतंय ते. बघा सीताफळ, बघा सीताफळ. आज आपल्याला वाडीत जायचं. टेम्पोला रानात घरं नसली आणि त्यांचं बघा गावात घर आहे, फार पंचायत आहे. आता झालेला माल टेम्पो बोलवलाय, टेम्पो उतरायला लागला रानात. टेम्पोने ते घरी घेऊन जातील. मी अजून हातपाय पण नाही धुतले बघा. आता म्हटलं थोडासा व्हिडिओ काढावा. काम करताना कसं व्हिडिओ काढताना काय करताना, थोडा वेळ झाला की पावसाची सर, थोडा वेळ झाला की पावसाची सर, पळा 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 गवत जमा करा आणि हे करा ते करा. आपल्या इकडे भोपळा आहे बघा, फुलं आले भोपळ्याला. कधी येतील ते भोपळे. अजून मी तोंडाला पण पाणी नाही लावलं. आता मस्त वेगळी आंघोळ करायची, पटापट आवरायचं. आज आपली गाडी बिडी ओके आहे. आज पांडुरंगा बोलो मला हरिपटाला, मला तुझ्यापासून करमे ना. 2-3-4 दिवस झालं मी नाही आहे. रविवार, सोमवार, मंगळवार 3 दिवस. ए माझा हिरो, हे माझा हिरो हिरो हिरो. हा आपला तिकडे शेड आहे बरं का. आज काही जास्त वेळेचा व्हिडिओ नाही भेटला आपल्याला काढायला. आता आवरायचे, हातपाय धुवायचं, कपडे पण काढले नाहीत अजून. आणि आपल्याला पटापट आवरून जायचं. भांड्याचा पण ढेकर पडला. मी दुपारी काहीच नाही केलं, काहीच नाही म्हणजे काहीच नाही. काय माहिती आहे का, सकाळी मी माझं आवरून जरासं म्हटलं थोडंसं पडते, सकाळी उठल्यावर असं वाटलं, नाही तर थोड्या वेळ पडते. डायरेक्ट 7:30. आणि असं उडीद काढलं ना, असं उचलून असं वाहिलं ना, असं संध्याकाळी ब्लँकेट असं घ्यायला गेलं की हात दुखायचे. मी म्हटलं अगं बाई, मला ब्लँकेटसुद्धा असं ओढायचा जीव नव्हता रात्री. असं आपण ब्लँकेट खाली गेलं का आपण असं वरती ओढतो ना, ते पण ओढायचा जीव नव्हता. मी म्हटलं आई गं माझे हात का दुखतात. सकाळी पण उठलं, आंघोळ वगैरे केल्यावर जरा होते बरं का फ्रेश, पण रात्री आणि सकाळी पण माझे हात दुखले बरं का. ते वजं उचलून करते बरं का मी, माझ्या परीने मी फार करते. तरी पण विशेष आहे म्हणजे, कारण का न पाहण्यात ते करण्यात येते. कधी पाहण्यात पण नव्हते या गोष्टी, पण असं स्फूर्ती आहे आपल्याला. अजून एनर्जी आहे, जिजाऊ मातेंची एनर्जी. असो सर्वांनाच असो, केल्याशिवाय भाग नाही, करायलाच पाहिजे. आपली दीदी तांदूळ नेसते आणि हा राखण करतो. हा बॉडीगार्ड आहे तिचा. ती जोपर्यंत घराच्या बाहेर येत नाही ना, हा पण येत नाही. महाराणीसारखं जसं काय सगळं हकीकात तिच्या सगळं मागेच लागतं. कोण काय करेल काय माहिती, ह्याला टेन्शन असतं. ती जोपर्यंत घराच्या बाहेर येत नाही, आता ही येऊ किंवा आपला दादा येऊ, आपल्या हर्षणा कोणी पण येऊ द्या, मग हा ना जोपर्यंत बाहेर येत नाही आमच्याबरोबर, आमच्या शेला काय घेणे दिलेच नाही, हा आम्हाला ओळखतच नाही असं करतो आणि बाहेरच येत नाही. ती आल्यापासून जो घरात होता ना, ती उठली तेव्हा हा बाहेर आला. आणि आता बघा ना कसा बसलाय बघा. मित्रांनो
स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्यामुळे मनपूर्वक धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. मित्रांनो, मी तुमची मीराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची.